व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, तब्येत बऱ्यापैकी झपाट्याने सुधरत आहे. हे सगळं काही तुमच्या आशीर्वादामुळे, शुभेच्छांमुळे आणि त्या प्रभू श्री रामाच्या कृपेमुळे. आजचा मुद्दा हा ट्विस्टेड आहे. खूप मोठा ट्विस्ट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आलेला आहे. मनोज जरांगे हे जे या अगोदर पण बोलले होते बघा की फडणवीस हे मला मारून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत, हे कदाचित मला सलाईनमधून विष देतील किंवा मला गोळ्या घालण्यात येतील किंवा माझा ॲक्सिडेंट होऊ शकतो, काहीही करून देवेंद्र फडणवीस यांना मला संपवून टाकायचं आहे, मला मारून टाकायचं आहे, असले आरोप या अगोदर सुद्धा मनोज जरांगे यांनी अनेकदा केलेले आहेत. बामण्या म्हणून त्यांना चिडवण्यात सुद्धा आलेलं आहे फडणवीसांना. खरं तर जातीवर बोलणं हा एकमेव उद्योग आहे मनोज जरांगे यांचा. पण आता घसरती लोकप्रियता आणि आपल्या मागे जी रसद उभी होती ती संपली आहे, ती आटली आहे. महाराष्ट्रात आता 2029 पर्यंत कुठलीच निवडणूकही नाही, तेव्हा आपल्या ह्या धडपडीचा आणि तडफडीचा काहीच फायदा नाहीये, ना स्वतःला ना ज्यांनी आपल्याला उभं केलं त्या पवारांना. हे तर त्रिवार सत्य झालेलं आहे आता. कारण शरद पवार यांनीच आपले 2 आमदार, ज्यांपैकी एक राजेश टोपे, हे अक्षरशः पैसे देऊन मनोज जरांगे यांच्या पाठीशी उभे केले होते. म्हणजे बघा, टोपेंच्या कारखान्यापासून लीज लाईन टाकण्यात आली होती अंतरवली सराटीमध्ये इंटरनेटसाठी, ज्याला 60-70 लाख रुपये खर्च आलेला होता. आणि हे सगळं कशासाठी होतं? महाराष्ट्र अस्वस्थ करण्यासाठी आणि स्वतः परत सत्तेत येण्यासाठी. पण झालं काय? जे मनोज जरांगे यांनी अंतरवली सराटी हा आपला अड्डा बनवलेला आहे, तिथेच एक ब्राह्मण उमेदवार निवडून आला हो. हे एवढं जात करतात. पण आता लोकांना कळून चुकलेलं आहे. गेल्याच आठवड्यामध्ये मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा लायकी काढली एका जातीची. आपण काय भंगार जातीत जन्माला आलेलो आहोत का त्यांच्यासारखे, असं बोलले ते. आता ती भंगार जात कोणाची, कोणाबद्दल बोलले हे काय उघड करून सांगायला पाहिजे का? कारण गेल्या 5-6 दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये रान उठवले मनोज जरांगे यांनी. सुखानं तू तुकडे खाय, मी पण तुकडे खातो सुखानं, तुझे घरचे जगू दे, माझे घरचे जगू दे, असं म्हणायला सुरुवात केली आता. आणि ह्याच्या पुढे जाऊन मनोज जरांगे यांनी एक निर्णय घेतलेला आहे. चमत्कारिक निर्णय, हा अत्यंत चमत्कारिक निर्णय. म्हणजे जे मनोज जरांगे तावाने अंतरवली सराटीमधून निघाले होते की आता जातोच सागर बंगल्यावर आणि म्हणतो देवेंद्र फडणवीसला की मला गोळ्या घाल, आणि मग ते निघाले गाडीमधून, अंतरवली सराटी सोडली, 10 किलोमीटरवर आले आणि परत फिरले, गेलेच नाहीत सागर बंगल्यावर, जेव्हा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर मुंबईमध्ये गेले, मुंबईमध्ये आंदोलन केलं, त्याचा काहीच फायदा झालेला नाहीये. आतापर्यंत फक्त 65 कुंभी पण प्रमाणपत्र मिळालेली आहे. मग जाहीर काय केलं? जिंकलो रे लेकरा हो, उधळा गुलाल. आणि जर एवढं सगळं झालंय, 2दा तुम्ही बोलले ना जिंकलो म्हणून, एकदा वाशीला आणि एकदा इथे वाशिका लोणावळा, तेव्हाही अशीच घोषणा केली ना जिंकलो म्हणून, आणि आत्ताही तशीच केली होती मुंबईत जाऊन. त्याच्यानंतर जाहीर केलं की मी आता दिल्लीमध्ये धडक मारणार आहे. हे सगळे माझ्या मागचे जे 6 कोटी मराठी आहेत त्यांना घेऊन मी दिल्लीला जाणार आहे. आता त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे ना, तो बऱ्याच जणांना
चमत्कारिक वाटेल. तर नेमका मुद्दा काय आहे आजचा हा समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला कळेल की मनोज जरांगे हे कसे हतबल झालेले आहेत आणि त्यांच्या मागचं पाठबळ बऱ्यापैकी कमी झालेलं आहे हे त्यांच्या एकंदर वक्तव्यांवरून जाणवतंय. मित्रांनो, मूळ मुद्दा मूळ विषय जाणून घेणे अगोदर हात जोडून विनंती आहे की या महिन्यामध्ये जी शिवजयंती झाली तेव्हा आपण अन्नदान उपक्रम राबवले. आता परवाच्या दिवशी सुद्धा जी शिवजयंती आहे 6 मार्चला, त्या दिवशी सुद्धा आपल्याला असेच उपक्रम राबवायचे आहेत आपल्या हिंदू माता बंधू भगिनींसाठी. खरं तर प्रत्येक दिवसच हा शिवजयंती आहे आपल्यासाठी, मात्र या दिवसाचं औचित्य साधून आपण उपक्रम राबवूया. या सत्कर्मामध्ये आपण सहभागी व्हावं आणि योगदान द्यावं ही अपेक्षा आहे. तेव्हा दिल्या गेलेल्या GPay फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार मला जे काही योगदान देता येतंय ते निश्चितच द्या. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की पाठवा. GPay फोनपे क्रमांक तुमच्यासमोर आहेतच. तर मूळ मुद्दा आता सुरू करूया. मनोज जरांगे यांनी 1-2 दिवसांपूर्वी एक घोषणा केलेली आहे की मी आता 1 वर्षभर कुठेही बाहेर जाणार नाही, कुठल्याही कार्यक्रमाला. मग कोणाचं लग्न असो, कोणाचं काही कार्य असो, वास्तुशांती असो, काही बारसं फिरसं, तर मला बोलवू नका यार प्लीज. खरं तर यांना लग्न कार्याला कोणी बोलवतं का हाच मोठा प्रश्न आहे. कारण आजपर्यंत तर जरांगे अशा कधी मोठ्या लग्न सोहळ्यामध्ये दिसलेले नाहीतच. असो, हरकत नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. पण यांनी हे जाहीर केलेलं आहे की मला आता बोलवू नका, मी वर्षभर बाहेर पडणार नाही. का? तर ह्याचं कारण असं आहे की जरांगेंचं म्हणणं असं आहे की माझ्या जीवाला धोका आहे. तीच री परत ओढलेली आहे जी देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीमध्ये त्यांनी आधी ओढलेली होती. फक्त आता यांनी निशाणा चेंज केला यांचा. आता सगळा फोकस त्यांनी वळवलाय धनंजय मुंडेंकडे. मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की मला रोज जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. मग प्रश्न पडतो की हे जे एवढे 50-100 लोकांचा गोतावळा घेऊन बसतात तिथे, ते लोक वाचवू शकत नाहीत का? ते समर्थन देऊ शकत नाहीत का? जो कोणी येईल घातपात करायला त्याला हे रोखू शकत नाहीत का? मग संघर्ष योद्धा, आमचा दादा वगैरे असं का सोशल मीडियावर म्हटलं जातंय? हा पण प्रश्न उपस्थित होतो ना. दुसरं कारण त्यांनी असं दिलेलं आहे की महिन्यातले दर महिन्याला 15-20 दिवसांनी मला ऍडमिट व्हावं लागतं, कारण उपोषण करून माझं शरीर जर्जर झालेलं आहे. जेव्हा सलाईन द्यायचं असतं तेव्हा माझी नस सुद्धा डॉक्टरांना सापडत नाही, इतकं मी कमजोर झालेलो आहे. कमाल आहे यार. गेल्या 6 महिन्यात किती उपोषण केले यांनी? काहीच नाही. आणि उपोषण करून असं होऊ शकतं का? गांधीजींनी तर किती केले उपोषण, पण ते तर म्हणजे पार वयाच्या त्या टप्प्यावर सुद्धा तर चालतच होते ना सगळीकडे. अण्णा हजारेंनी किती केले उपोषण. उपोषण करून किडनी लिव्हर खराब नाही होतो, ते वेगळं कारण आहे त्याच्या मागे. अर्थात खाण्यापिण्याच्या सवयी, जागरण, ह्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत साधारणपणे. बाकी अजूनही कारण आहेत, पण नको त्यावर आपण बोलूया, कशाला बोलायचं. मुळात यांचं म्हणणं असं आहे की मला सारखं ऍडमिट व्हावं लागतंय. त्याच्या पुढे अजून एक कारण दिले की मी घरी वेळ देऊ शकत नाहीये. घरी म्हणजे कोणाला? सासऱ्यांना का? कारण हे यांच्या मातोरी या गावामध्ये तर राहतच नाहीत, आई वडिलांकडे राहत नाहीत ना. हे आंतरवली सराटी ही त्यांचं सासर आहे, हे तिथे राहतात. बरं, यांची मुलं संभाजीनगरला शिकायला आहेत, मग लक्ष कोणाकडे देणार आहेत? आंतरवलीमध्ये बसून तिकडून
मोबाईलवर व्हिडिओ कॉलद्वारे लक्ष ठेवणार आहेत का, की स्वतः संभाजीनगरात येणार आहेत? त्याच्या पुढे आणखी एक कारण दिले की पैसा संपत चाललाय. कमाल आहे. सोशल मीडियावर तर अनेक जण म्हणतात की मनोज दादा, तुम्ही फक्त आम्हाला सांगा 6 कोटी मराठी आहे. अरे 1 रुपया जरी पाठवला तरी 6 कोटी रुपये जमा होऊ शकतात. मग ते का होत नाही आहेत जमा? त्याचं कारण आहे, ह्यांच्या ह्या जातीवादी राजकारणाचा लोकांना कंटाळा आलेला आहे आणि म्हणून लोक दूर झाली आहेत यांच्यापासून. आणि हे यांच्या लक्षात आलेलं आहे. शिवाय अजून एक गोष्ट यांच्या लक्षात आलेली आहे की महाराष्ट्रामध्ये आपण इतका विरोध केलेला आहे, आपण इतकी टोलेबाजी केलेली आहे, तरी सुद्धा महायुतीला घवघवीत यश मिळालेलं आहे. हे त्यामागचं खरं कारण आहे आणि हे त्यामागचं खरं दुःख आहे त्यांचं. एवढे प्रयत्न करून सुद्धा आपण देवेंद्र फडणवीस यांचा अश्वमेध रोखू शकलो नाही. हे शल्य आहे मनात. पवारांनी तर आता पाठच फिरवलेली आहे. राजेश टोपे सुद्धा जात नाहीयेत भेटायला. सुप्रिया सुळे तर कधी त्या फंदातच पडल्या नाहीत. येऊन जाऊन तो रोहित पवार आहे बाबा, त्याचा सोशल मीडिया सेल जो आहे तो थोडाफार जरांगेंना सपोर्ट करतो. पण आता ते पण कमी झालेलं आहे, कारण रोहित पवार आता सध्या बिझी आहेत अजित पवार प्रकरणामध्ये. त्याच्यामुळे आता जरांगे यांनी जो निर्णय घेतलाय की मी वर्षभर बाहेर पडणार नाही, यावर कितपत विश्वास ठेवावा हा सुद्धा एक प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे की आजवर मनोज जरांगे जे काही बोललेले आहेत त्याच्या नेमकं उलट वागलेले आहे, त्याच्या विरोधातच वागलेले आहेत. एकीकडे म्हणायचं की महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा बिघडत चाललाय आणि दुसरीकडे स्वतःच इतरांच्या जाती काढायच्या, जातीवरून लोकांना शिव्या द्यायच्या, भंगार म्हणायचं. हे कामं केले कोणी? यांनीच केलेत ना. मग कशाला बोंब मारता जातीय सलोखा बिघडतोय म्हणून? घराकडे लक्ष द्यायचंय, तब्येत बिघडलेली आहे, मला आता कुठल्याही कार्यक्रमाला बोलवू नका, रसद संपली आहे, अशी 5-6 कारण आहेत जरांगेंकडे, जी त्यांनी उघडपणे बोलून दाखवली. जीवाला धोका हे तर सगळ्यात मोठं कारण आहे त्यांचं. कमाल आहे. म्हणजे एकीकडे धमक्या द्यायच्या लोकांना, तुला बघून घेईन, ये ना समोर, अरे मर्दाची अवलाद काय तुला दाखवतो मी, आणि दुसरीकडे म्हणायचं माझ्या जीवाला धोका आहे. ऐसा नाही चलेगा बॉस, है हिम्मत तो करो गंमत. असो, जरांगेंची निर्णय आहेत बाबा, ते संघर्ष योद्धे आहेत. पण रसद संपली आहे, पाठबळ कमी झालेलं आहे, हे तर मान्य करावंच लागेल आता. आणि ते आता जरांगेंनी सुद्धा मान्य केलेलं आहे, नाहीतर अशी भाषा त्यांनी कधी वापरलीच नसती. ते अजूनही त्याच गुरमीत असते, अजूनही त्याच जोशमध्ये असते ते, जर रसद चालू असती तर. पण आता त्यांनाही कळून चुकलेलं आहे कदाचित की पवारांचं सुद्धा राजकीय भवितव्य काही फार उज्ज्वल नाही आहे आता. त्यामुळे आपला निभाव आता कसा लागणार या विवंचनेमध्ये ते कदाचित असावेत. आणि म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलाय की मी आता 1-1.5 वर्ष बाहेर पडणार नाही. चांगली गोष्ट, नकाच पडू, खरंच नका पडू. कारण असंही प्रभू शिवरायांच्या पुतळ्यासमोर तुम्ही ती घाणेरडी गोधळी घेऊन लोळत पडलेले असता, ते बघवत नाही. असंही तुम्ही जे जातीवर टीका करत असता तेही पटत नाही. त्याच्यामुळे काही दिवस विश्रांतीच घ्या जरांगे साहेब, तब्येत सांभाळा, ठणठणीत व्हा. ती एक कथा होती ना, चल रे भोपळ्या टुणक टुणक, लेकीकडे जाते तूप रोटी खाते, जाडजूड होते. तसं काहीतरी करा आणि परत भिडा. 2029 आपलंच आहे मित्रांनो. जरांगेंनी जो निर्णय घेतलेला आहे त्यावर ते कितपत कायम राहतील असं तुम्हाला वाटतं? का हा फक्त
चर्चेत राहण्यासाठीचा स्टंट आहे. या बाबतीत आपलं काय मत आहे कमेंटमध्ये निश्चित मांडा मित्रांनो. तुमच्या कमेंटची आम्ही वाट बघत असतो. जाता जाता विनंती आहे, गेल्या महिन्यामधल्या 19 तारखेला जी शिवजयंती झाली तेव्हा आपण अन्नदान उपक्रम राबवले. आता परवाच्या दिवशीसुद्धा आहे, त्या दिवशीसुद्धा आपल्याला असेच उपक्रम राबवायचे आहेत आपल्या हिंदू माता बंधू भगिनी शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी, कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी. तेव्हा आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार या सत्कर्मामध्ये आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं निश्चित द्या. जीपे फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहेत. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की पाठवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.